त्यामुळे त्या ॲसेटला नेक्स्ट जनरेशनमध्ये काय व्हॅल्यू असणार आहे, कारण इतक्यांदा आपण त्याला बायसेल करतो ना, त्याची व्हॅल्युएशन कमी होत चालली. आणि तुम्ही बघा, तुमचं घराची जी संरचना आहे, म्हणजे आता आपले जे पण असतील, म्हणजे आपले जे बघणारे व्ह्युअर्स असतील आणि इव्हन आपण स्वतःचं जरी घर बैठलं तर आपल्या घरामध्ये कदाचित 50% लोकांच्या घरामध्ये AC असेल. पण तुम्ही जेव्हा ज्वेलरच्या शॉपमध्ये जाता तर किती प्रकारचे त्यांच्या इथे लाईट्स असतात, ते लाईट्स सुद्धा किती डेकोरेटिव्ह असतात. प्रत्येक सिस्टीम जर तुम्ही बघितला तर ती श्रीमंतीची सिस्टीम असते. पण जेव्हा जो घेणारा व्यक्ती आहे, ज्याच्यामुळे ते श्रीमंत होत आहेत, कोण? जे ज्वेलर्स आहेत किंवा ते बनवून विकणारे जे आहेत, ते श्रीमंत आहेत का? राईट. मग नक्की प्रश्न हा महत्वाचा आहे कुठलीही इन्व्हेस्टमेंट करत असताना, की आपण नक्की कुणाला श्रीमंत करतोय. जेव्हा आपण पैसे देतो किंवा एखादी गोष्ट घेतो तर त्यावेळी नक्की आपण श्रीमंत कुणाला करतो हा प्रश्न विचारणं स्वतःला खूप गरजेचं आहे. आता गोल्ड जसं मी 5% 7% का म्हटलं, कारण ज्यावेळी आपल्याला गरज आहे हेजिंगची त्यावेळी आपण कुठली बाकीची इन्व्हेस्टमेंट मोडू शकत नाही. समजा एखादी इन्व्हेस्टमेंट आहे जी आपल्याला जास्त रिटर्न देते तर ती मोडण्यापेक्षा आपल्याकडे हा एक रस्ता आहे की ज्याचा वापर आपल्याला करतो येतो, किंवा एक 5% 7% त्याच्यातून आपण पैसे जनरेट करू शकतो आणि ते आपल्या त्या वेळच्या रिक्वायरमेंटसाठी वापरू शकतो. ओके.